काय नालाय गावला दिसे लोक नाही तर रविवारी घालूच नको. तो एक घालला पाहिजे आणि चौथा एक माणूस येतो तो गोळीच घातली पाहिजे त्याला दिसल्या गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस एक तो कोणी शोधला काय तो गाऊन सासूलाय गाऊन सुनालाय गाऊन आणि सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलो तिला डोळे दाखवून म्हणतो ओळख बघू तिला खाण पटावलं काय लोक नवीन अंतिम चांगले गोल गुलाबजामू होते दिले लांब करून आता असा नाही राहिला गुलाबजामू. बरं लांब गुलाबजामू करण्यात जनतेचं हित काय खायची जागा वेगळी लांब गुलाबजामू. आता ती बुंदीन गुलाबजामू सेपरेट होती पहिली ती आता ते लग्नांचे ते बोर्ड बंद केलेत ते आपलं पत्रिका त्या बंद झाल्या ते बोर्ड आणलेत रस्त्याला फ्लेक्स त्याच्यावर नवरा नवरीचे फोटो लावा आई बापाचे लावा कुलदैवत आता शिवाजी महाराज आपलं दैवत आहे ते लावा ते नवरदेवांचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा. अहो पाहत नाही हो पाहत नाही तो भंगरी नवरदेव मग ती नवरी झक मारायची तिकडे लांब उभी करायची ना त्याच्या पुढे आणून उभी केली नाही तर गळ्यात हात फोटो आहे नवरीचे फोटो ते इतके बिंडो घेत घागरा घालते घागरा 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 आणि घागरेचं एक टोक हातात धरती आता आमच्यासारख्यानं काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा. 4 गोष्टी आजच्या पुण्यतिथीला बंद करायच्या आहेत. एक आपल्याकडं आता श्राद्धाला ते श्राद्धविधी करताना टोपेटायला आणतात लोक ते आपल्या लोकांनी आता बंद केले पाहिजे. टोपी डोक्यात घुसत नाही टायल कसाय लावा आंघोळीला पुरत नाही एक बाजू काही मुगडी तुम्ही वाटलं तर घरी गेल्यावर हे झाकलं का हे मुगडं हे झाकलं म्हटलं तर घरी गेल्यावर माझ्यावर विश्वास नसला टायल घ्या हा विनोद नाही महाराज. आणि ते 3 गोण्या भरतात त्या टायलाच्या त्याच्यापेक्षा प्रत्येक पाहुण्यानं 5 वह्या आणि 5 पेन आणायचे 5 वह्या आणि 5 पेन आणायचे आणि त्या पालकाकडे द्यायचे त्यांनी ते शाळेत द्यायचे. गरीबाच्या 4 मुलांना वह्या मिळाल्या तरी त्यांचं 1 वर्ष गेलं. या गोष्टी आपण आता बंद केल्या पाहिजे महाराज. ती काळाची मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही अजिबात टाकायची नाही नदीत टाकायची नाही. एक तर शेतकरी वर्ग नाही ना प्रेतच शेतात जाळलं पाहिजे. 2 आणि 3 किलोमीटर पेत न्यायला एक तर भाऊबंद राहिले नाही भाऊबंद मेले जवळजवळ आणि ते मरायलाच पाहिजे कारण भाऊबंद इतके नालायक जिवंतपणे नीट जगून देते नाही मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे हो नको कोणला राम राम. आपण आपला बाप हाणायचा लोकांच्या बापाच्या दाव्याला भाषण करायचं काही लोकांना माहित नाही का आपला बाप हाणेले आपण. ते एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातलं एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातल्या भाषणातला तर चव जाऊन चौथा आहे. एक तर लोक पहिले जेवेल राहतात म्हणजे लोकांना लग्नाला थांबायचं नाही आणि तुमचे भाषण कोण ऐकत ती नवरा नवरी तिकडं येड्या तडाख्यात गुतेले आणि कोण भाषण ऐकत तुमचं. लग्नातलं भाषण टाळावंच. लई वाईट बोलत लोक लईच आता काय सांगायचं 10वीत तर इतके वाईट बोलत त्या वाळू तापेल राहते खालून. बरं नावं राहतात 5-50 बरं कोण मिळालं याचा तपास नाही. आणि ती माईकवर जी बोलणारी असतात ना ती गरीबाचं नाव कधी घेते नाही. त्यांना काय आजार आहे का काय ती मोठ्याच माणसाचं बोकांडी घ्या ना. पुढे एवढे जण बसले. बाबुरावाचा माणूस होता बाबुराव नावाचा त्याची बायको मेली होती आणि ते चप्पी करून पुढं बसलं होतं. एक मोठा माणूस आला भाषण करणाऱ्यानं पहिलं त्याची लाल केली हे दिली सोडून. आता त्याला वाटलं मला किंमत आहे नाव माझं इतक्या लांब असताना घेतलं
आणि तो आल्यावर ते लगेच म्हणले आता हे 2 मिनिटं बोलतील. आता ते मूडमध्येच आले, पण त्यांनी तपास करायचं कोण गेलंय. ते आले तशी माईकवर आले, बाबूराव जाऊन 10 दिवस झाले. बाबूराव पुढे बसले आणि बाबूरावाच्या जाण्यानं जी परिसराची हानी झाली आणि बाबूरावाचे आमचे फार चांगले संबंध. बाबूराव त्याच्याकडे पाहत. बाबूराव म्हणला तर माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर तुला उचलून आपडला असतं. मला बायको करायची, मी व्हॉट्सअपला टाकलंय, तू म्हणतो बाबूराव गेला. त्या लग्नांच्या भाषणाची अवस्था तीच. यांचे वैवाहिक जीवन, यांच्याकडून देश सेवा घडो. सेवा अरे ती 9वी पासून सेवा चालली बहुती का सेवा आहे का काय. काय लोक काढतील काय कळत नाही कशात. आता फक्त बाळांपणाला भाषण नाही, फक्त तेवढीच जागा राहिली आणि ते होऊ शकतं. डॉक्टर जर म्हणले ना 15-20 मिनिटात येणार आहेत ते, हे लगेच माईक जोडतील. येणारं एक उमद व्यक्तिमत्व असेल, येऊ द्या. अरे फार वाट लावून टाकली वाट. तू मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, इथं होतो मी, तुम्ही काय काळजी करायची नाही, मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली, अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, ही आपली कुटुंब व्यवस्था आहे. एवढ्या बसल्यात ना माझ्या पुढं, याच्यातल्या 25 बाया आहेत आता भावाशी बोलत नाही अशा इथं बसला आता माझ्या पुढं. मी नावा सगळं सांगाल आपलं काम वेगळं. आणि तू बावळी ते भावराय म्हणते का. ऐ ऐ पाया पडतोय भाऊ खाती फोडायला. बाई सही कर, थांबत्याला नाही विचारू दे. तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला सांगतो, आता राग येईल, मी तुमच्या मुलासारखा आहे. पुण्यतिथीचं कीर्तन आहे. तुम्ही मरण्याच्या अगोदर खाती फोडून मारा. उद्या पहिला तलाठी आठवा आणि ती झक मारा. वाटलं तर या खायला एकर वर न्या, तुम्हाला खेळायला लागली. पण ते विनोद नाही मारा. तुम्ही मागच्यांच्या कोदाकुद्या लावून देऊ नका. अक्षरशः तुमच्या माझ्या घरात आहे ना भयानक भांडणं आहेत. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुडा, अहो एका उतार्यावर 50 नाव आहे, कोणच्याशी भांडायचं नाही. ते तुम्ही झक मारा, एखादा म्हणतात तुम्हाला न्या भाऊ, पण ते खाते फोडून द्या. हा विनोद नाही. ज्याचा त्याचा उत्तरा तुम्ही क्लिअर करून द्या. तुमच्या नावे ठोया एखादा एकर, पण त्या मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका. दावा होऊन देते नाही हो दावा. लय मारामारी आपल्या लोकांमध्ये. बाचा राहिला नाही, काही नाही. म्हातारा मिळाला आणि जळायला लागला का 3 पोरं पिटून घरी येतात आणि 3 कोपऱ्यात 3 बसातात. अरे मौतीच्या दिवशी तरी एकत्र बसा. 3 कोपऱ्यात 3. थोरलं म्हणतो व्हायचं ते झालं, गेलं म्हातारा. आता हे खाती फोडायचं कसं व्हायचं. अरे जाळू दे म्हातारा. हो म्हाताऱ्याला अजून लाकडं लागायच्यात का काय झालं चौकशी. आता मायाभोवती वाढला तमाशा. मधला म्हणला मिटलं जातं. धाकट्याची बायको आली. थोरल्याला म्हणा मी 10व्याला रुपया देणार नाही. सावडून आले. थोरला म्हणला माझ्याकडे म्हातारा मारायच्या टायमाला होतं, मी लायन सगळं आणलंय, आपल्याकडून 10व्याला रुपया मिळणार नाही. ते म्हणले पाहुण्या रावळ्यात चव घालू नका, पिठल्या भाताचा दावा करून टाका. दावा झाला ना, चप्पी करतात 3 जण आणि नाव्या पुढं बसेल आपल्या बामणा पुढं. बामणाचा तडाखा झाला मंत्राचा. यांच्या डोक्यात काही पिंडबिंड नाही. तो झेंडा नाही ना पुढंही नाही मडकही नाही. यांच्या डोक्यात एकच, वरचं तुकडं जर त्याला दिलं तर येर खालच्याला जाते. आणि येर खालच्याला गेली तर माझी साय पण त्याच्या वावरात गुतती. बामण मला तीळ तीळ, हा तीळ तीळ. ही माया पुढं बसणाऱ्यांचं चित्र आहे, पाहता काय नाही. अहो 13व्याचा आत मारामार आहे हो आपल्या घरांमध्ये. या दिसत्यात फक्त अशा लय हुशार. भाऊ म्हणतो बाई सही कर,
करते थांब त्यांना विचारू दे त्यांना म्हणजे तो लायकीच्याला आता तो आवला दिसाच तो लावून धर 50,000 मिळतील लावून धर महिला म्हणलं खरं आहे का खोटं आहे तुम्ही सक्का भाऊ ठेवला नाही तुम्ही गुरु मामाकडून आणलाय हा गुरु मामा 4 माणसं अशी आहेत महाराज दिसल्या तिथलं हाणले पाहिजे 4 माणसं एक लग्न जमावणार लय पिसावलं पाहिजे धरून त्यांनी पार कमिशन घेऊन वाटोळं केलं महाराज नाही जे घेतात ते पण ज्यांचे संसारांचं वाटोळं झालं त्याचं काय माझी मुलगी जर एखाद्या गरीबाच्या घरात गेली आणि तिचं जर जीवन बरबाद झालं तर पुढं काय महाराज मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे आज आयुष्यामध्ये बापाची शिदोरी जाते बरं ते शिदोरीचा त्याला खेद नाही पण मुलीच्या दुःखाच्या यातना किती आहेत या माणसाने खेळ केला दुसरा एक माणूस आहे गुरु मामा तिसरा एक माणूस येतो तो लय हल्ला पाहिजे फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली तो गडी सापडावला पाहिजे कोणी एक चड्डी आणली नालायकानी इथं कापा त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी कापा आणि हिंडा पेदच अंडज आणि उद्वेष आणि 4 खाणीत 84 लक्ष योनी तयार झाल्या एका ओम पासून मग काहींचा जन्म चारापासून काहींचा जन्म घामापासून ज्याचं त्याचं येणं झालं काही पाण्यात राहतात काही पाण्याच्या बाहेर राहतात काही पाण्यात नाही काही पक्षी हवेत राहतात सगळे प्राणी तयार झाले आणि देवाने ठरवलं असा मान प्राणी तयार करायचा का त्यानं भजन केलं पाहिजे म्हणून हे मॉडेल देवाने तयार केलं ती देवाची नंतर चूक त्याच्या लक्षात आली तो भाग वेगळा आता देवाला असं वाटलं हे जग मी तयार केलंय जेने हे विश्व निर्मिलंय मी सगळं जग तयार केलंय पण ह्या जगाची देखभाल करून माझं भजन करण्यासाठी असा प्राणी तयार करायचा तर त्यानं देव पाहिला नाही पाहिजे तो देव झाला पाहिजे आणि जे भजन करता करता देव झाले त्यांचं 17वं पुण्यस्मरण आहे हे ध्यानात ठेवा देव पाहायचा नाही आपली लोक बोंबलत हिंडा त्या देवाला भाकरी सोडून काम बडवान देवाला हिंडा आणि चपात्या संपल्यावर रोट्या खा आणि चालले देवाला आपली लोक तसे 9,000चा बोकड कापला मसोबाला 9,000चा बोकड आणि देवाला फक्त न खेवायला खुर आणि ते खुर का वाहिले ते शिजत नाहीत शिजत असते तर देव वासावच मिळाला असता लोकांनी देवाचा खेळ केला खेळ त्याला आपल्याला देव पाहायचा नाही आता लागला करंट तुम्हाला आता याला देवाने तयार केलं केलंय ना याला असं तयार केलं का देव याने व्हायचं नाही याने देव पाहायचा नाही याने देव व्हायचं याला राक्षस होण्याची ताकद आहे आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो मृत्यू माणसाला विशिष्ट वयाच्या आत यावा लोकांना वाईट वाटतं पण ते चुकीचं आहे हालचालीतच जावं घरच्याने थुकेपर्यंत आपण राहू नये काही माणसं चालू गेली काही औषध पिऊन गेली नाहीत नळी घालून आणली ओके इकडं नळी घातली इकडं काढली ठणठणी दे आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय मरणच पाहुणे भेटायचेच बंद झाले मरण तर भेटातच कवर पाहुण्यानेच फोन केला कस काय म्हणले आहे अजून ते आहे मात्र का यंदा राहत काय नो जाईल आणि काही माणसं चालू गेली एक वाक्य सांगा शरीर पारतंत्र्यात न जाता जावं याला कोणी लघवीला नेऊ नये याला कोणी बाथरूमला नेऊ नये आणि याला कोणी तांब्याभर पाणी देऊ नये इतकी वेळ याच्यावर येऊ नये देवाने ठरवलं माणूस तयार करायचा केला आणि देवाने याला 18 गोष्टी दिल्या पा कुठून आलोय कुठेकडे आपण ओम तयार झाला 4 खाणी तयार झाल्या आणि त्याला 18 गोष्टी दिल्या 18 त्या फक्त माणसालाच दिल्या आता ऐकायची एक गोष्ट 18 एक आहार बैलाला आहार आहे माणसाला आहार आहे बैलाला निद्रा आहे माणसाला निद्रा आहे बैलाला भय आहे माणसाला भय आहे बैलाला मैथून आहे माणसाला मैथून आहे पण बैलाच्या सगळ्या गोष्टीत मर्यादा आहेत किती दिवस उपाशी मरू द्या त्याचं अजून कोंबडी खाल्ली नाही आणि वाघ किती दिवस उपाशी मरू द्या त्यानं गवात खाल्लं नाही पण हे वट वागुळ असं आहे एक वस्तू अशी राहिली नाही कयानं खाली नाही इतकं दरिद्री खाण्याच्या बाबतीत आहे बैलाला आहार आहे याला आहार आहे आणि तुमच्या पहिलंच वाक्य पाया पडून सांगतो महिला पुरुषांच्या
बीजेचा दिवस, बीजेचा महिना आहे. आहाराला किंमत द्या. जोपर्यंत तुम्ही डांबरीचं खाता तोपर्यंत तुम्ही रोगानेच मरणार. तुमचं काय मत आहे? खायचंच नाही ना. एकदम मुळात हा जो पट्टा आहे ना तुमचा, तुम्ही फक्त श्रीमंत आहेत, खायला कुठं काय तुम्हाला? फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकावल्यात, पांढरी केस काळी केल्यात, बँकेने पैसे ठेवल्यात आणि पाव खात्यात. इतकी दरिद्री लोक आहेत. खायला कुठं काय? JCB घेईन, ट्रॅक्टर घे, दाबा टाक, पंप टाक, मरतो का? खायला कुठं काय? खायलाच नाही लोकांना, खायलाच नाही. महिला म्हणा सोनं आहे तुमच्या गळ्यात. तुमच्या कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला? बोटवर कर बरं, कर बरं, मी तो सत्कार करतो. जाऊ दे मरू दे, तुला खोबरं कळतं का? काजू बदाम तर तुझ्या खानदानी तो पाहिले नाही. मग काय खाती? बॉम्बलाची मिरची आणि अंड्याच्या पोळ्या. काय दरिद्र. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. अख्खं जीवन आहारावर आहे. हो, ज्यांचं आपण पुण्यस्मरण करतो ना, ते मूर्त, ते गायन सम्राट होते म्हणून त्यांच्या मागे डेकोरेटर धार्मिक झाले. डेकोरेटर धार्मिक का झाले? हे यांनी कमावलेली इस्टेट नाहीये, ही आशीर्वादाने मिळालेली इस्टेट आहे. यांनी कमावलेली नाहीये, कुणी कमीत नाही, फक्त कोणाचा तरी आशीर्वाद लागतो. आणि आहाराला किंमत आहे. मग गुन्हेगारी का वाढली? खायचंच नाही. खायलाच नाही लोकांना, खायचंच नाही. गाड्या, बंगले, इतकी साबण आहेत आंघोळीला, मोरी तुंबली फेसानं आणि पाव खात्यात. 1.5 कोटीचा बंगला आहे आणि पोहे खाला डांबरीवाला भिकारावला दिसा.